अरे का म्हणते पेट्रोराम भाऊ, कशी चालून राहिली दुकान आता? अंगूरचे दुकान लावलास खरा ना तू? अबे हो ना बे मोहन, मीच अंगूरची दुकान लावलो. मग एक नंबर चालून राहिली का आता अंगूरची दुकान तुझी? चांगले कस्टमर वगैरे येतच असतील. मस्त अंगूर विकतेस, मस्त मजा आहे तुझी. रोजगार भेटला तुला. आम्हाला काही कोणी कामधंद्यावर नाही बोलवत, बेरोजगार माणसं आम्ही. अबे तर तूही काय बिझनेस चालू कर ना बे. गरमीचे दिवस आहेत, काही थंडा सरबत वगैरे विक, नाही तर मग कुल्फी विक, आईस गोला विक, आईस्क्रीम विकणं चालू कर. काहीतरी नवीन चालू कर ना बे धंदा पाणी. हो पावा लागेल आता तसाच काहीतरी. मी निघतो आता, मला थोडसा किराणा दुकानात जावाचं आहे. मोठा काम आहे अर्जंटमध्ये. मग भेटू उद्या. चल बरं, आता निघतो का मी. मला मोठ्यानं वेळ होते. घरी बायको बोंबलल, लवकर आल्या नाही म्हणल. चल बरं, आता निघ बरं तू तरी. मोठ्यानं टाइमपास करून राहिलास. कस्टमरला येऊ दे आता. बोला भाऊ, अंगूर कसं दिल्या जी तुम्ही? अरे का भाऊ, अंगूर कसं देईन का? किलवाना विकतो, किलवानाच देईन. तुला काय डर्जन देणार आहो का मी? अरे कसं दिल्या म्हणजे रेट कसा लावल्या? किती रुपये किलो आहेत? 50 रुपये पाव, 200 रुपये किलो. बापरे गा, अंगूर विकता का विकता तुम्ही? एवढं महाग? एवढा महाग कोण घेल? आपल्याशी तर नाही जमणार रे भाऊ. 50 रुपये पाव आपल्यासाठी लई महाग होते. बरं जाऊ दे. संत्र घ्या, ते केळ आहेत केळं घ्या, दुसरे काही फळवस्तू घ्या, तरबूज घ्या, तरबूजही आहे. राहू द्या जी, तुम्ही मोठं महाग देत्या. राहू द्या, मी नाही घेत. हे लोक का नुसते टाइमपास करावं येतात का बापा? काही घेवायचं नाही राही, येतात नुसते टाइमपास करतात. का घेत्या, कितीचं आहे, कसा आहे, किती रुपयाला देत्या, कसा देत्या, का देत्या, निवड गोष्टी विचारतात आणि निघतात ना जातात. अरे घेणे देणे काही नाही राहतं, टाइमपास करावले कायले येवा येईना. आमच्यासारख्या माणसाची टाइमपास होते ना भाऊ, विनाकारणची. अजी भाऊ, अंगूर कसं दिल्या जी? पहा बाई, तुम्हाला सांगून दे तुम्ही पहिल्याच एक गोष्ट. घेवायचे असेल तर घ्या, नाही तर टाइमपास करा नको. कारण दिवसातून 10 कस्टमर येतात तुमच्यासारखेच, टाइमपास करून सनेरी जातात. अजी तुम्हाला घेवायचे आहेत ना? सांगा ना, किती रुपये किलो दिल्या? 50 रुपये पाव, 150 रुपये किलो. तुम्हाला महाग नाही देत आहो मी. लोक म्हणतात का मला महाग विकते म्हणतात. स्वस्त केलो आता, थोडीशी किंमत कमी केलो. बापरे का, 150 रुपये किलो? कोण घेईल जे तुमच्या दुकानातले अंगूर? संत्र कसं दिल्या? संत्र्याची किंमत सांगा. आणायचे असेच, थोडेसे ते आहेत, तेवाले असेच घेऊन जा. तरबूज देतो. एक तरबूज देईन तुम्हाला 20 रुपयाचा, आणि एक आहे 30 रुपयावाला. 2 प्रकारचे तरबूज आहेत. कोणता नेत्या तुम्ही? द्या 30 रुपयावाला द्या बरं, चांगला आहे का तर? हा वाला आहे 30 रुपयावाला तरबूज, एक नंबर तरबूज आहे. बरं जी, बरं भाऊ. एक नंबर दिसते तरबूज. नेतो मी, हाच तरबूज नेतो. एक नंबर परवडला मला. अंगूर घेण्यापेक्षा तरबूज घेणं परवडला. 30 रुपयाचा एवढा मोठा. आता ह्या बाईचा मला काम परवडला. कोणती नाही कोणती वस्तू नेलं, पण हिनं माझी टाइमपास नाही केलं. तर पहिलेचा तो एक माणूस आला, निवळ रेट विचारते, महाग आहेत म्हणून गेला. मग असं लोक आहेत, टाइमपास करावले येतात, रेट विचारतात न परतात. घेवाचा नाही राहते येवा कायलं.